ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या नुकसानापोटी 8,500 रुपये इतकी मदत जाहीर केली होती। ती मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागली आहे। हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आता जमा झाली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे त्या शेतकऱ्यांनी ही माहिती दिली आहे। हे शासनाने 31,000 कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत। म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत। याच्या व्यतिरिक्त 6,000 रुपये राज्याचे। नमस्कार, अखेर सर्व शेतकऱ्यांना खुशखबर। पीक विमा हेक्टरी 56,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। पीक विमा वाटप सुरू, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। डीबीटी द्वारा पैसे आले। 31 डिसेंबर रोजी सर्व शेतकरी अखेर खुशखबर। पीक विमा 56,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा। राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे पीक विमा रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात 56,000 रुपयेपर्यंत पीक विमा जमा झाल्याची माहिती समोर येत आहे। हवामानातील बदल, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, कीड रोषक यामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांच्या आर्थिक आधार देण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना व राज्य पीक विमा योजना राबवली जाते। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना 56,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळणार आहे। जेणेकरून आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पीक विमा योजनेची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना एक अत्यंत आनंदाची बातमी। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। आज तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांना खात्यामध्ये 1200 कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत। ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे। 14 जिल्ह्यांमध्ये आजपासून पीक विमा वाटप। आज थोड्या वेळातच 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा 15,000 रुपये जमा होण्याची मोठी घोषणा कृषी विभागाने जाहीर केली आहे। यामध्ये 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विम्याचे पैसे जमा होत आहे। आज अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी 56,000 रुपये मदत रक्कम थेट डीबीटी पद्धतीने जमा होण्यास सुरुवात झाली असून ही मदत अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पीक विमा नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार आहे। सकाळी निधी ट्रान्सफर प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुपारपर्यंत पैसे दिसून खात्यात लागले आहे। त्यामुळे सकाळी रक्कम न दिल्यास घाबरण्याची गरज नाही। ज्या शेतकऱ्यांना 33% पेक्षा जास्त पीक नुकसान झाले आहे, ज्या शेतकऱ्यांचा पंचनामा पूर्ण झाले आहे, ज्याचे नाव लाभार्थी यादीत आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक खात्याशी व NPCI शी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना ही रक्कम मिळत आहे। सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी पैसे मिळणार नसून जिल्हा न्याय व टप्प्याटप्प्याने वितरण सुरू आहे। आज पैसे न आल्यास पुढील 1-2 दिवसात जमा होऊ शकते। पैसे आले आहेत का हे पासबुक, SMS, ATM, मिनी स्टेटमेंट किंवा बँक ऑफ पद्धतीने तपासता येते आणि अडचण आल्यास ग्रामसेवक, तलाठी किंवा बँकशी संपर्क साधू शकता। व मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना 56,000 रुपये मिळणार आहे। आज दुपारी अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी 56,000 रुपये मदत डीबीटीने जमा होण्यास सुरुवात झाली असून ही मदत अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट यामुळे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना देण्यात येत आहे। ज्या शेतकऱ्यांचे 33 पेक्षा जास्त नुकसान झाले, पंचनामा पूर्ण आहे, आधार, बँक, NPCI असे लिंक रक्कम मिळू शकतात। पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतील। आज दुपारी न आल्यास 2 ते 3 दिवसात येऊ शकते। व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे ज्याचे जास्त नुकसान झाले आहे, 33% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।